श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. हे बघा, झाडाला किती जास्वंदाची फुलं लागली आहेत. पण ही फुलं आता आता जरा वेळाने मी तोडून घेणार आहे, कारण उन्हामुळे मग ती कोमेजून जातात. 7 वाजताच भयंकर ऊन पडलेलं आहे. आज आहे गुरुवार. काकांना म्हटलं खिचडी करते डब्यासाठी आणि घरी वडे करून देते. एक 5-6 वडे केले की आम्हाला दोघांना होतात. तशी काकांना खिचडी खूप आवडते म्हणा. तर मी आता पहिले वड्याची तयारी करून घेते आणि नंतर खिचडी करून घेते आणि त्याच कढईमध्ये वडे तळते. साबुदाणा वड्यासाठी आणि खिचडीसाठी मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता. त्यातला थोडा साबुदाणा घेतला आणि मिरच्याचे तुकडे टाकले, एक बटाटा टाकला आणि शेंगदाण्याचा कूट टाकला आहे थोडासा. आणि हे आता छान मळून घ्यायचं पीठ चांगलं. मिरच्या अजून टाकाव्या लागतील, कारण की काकांना तिखट जास्त आवडतं. आता डब्यासाठी खिचडी करून घेते, कारण की वडे गरम करून इथे फराळ करायचा आहे त्यांना. वडे केले की त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी करायलाच हवी. छान वाटते ती चटणी खायला. मिरच्यासोबतही खाऊ शकतो आपण, पण चटणी अजून छान वाटते. आणि वडे जर कमी तिखट झाले तर चटणी थोडी जास्त तिखट करता येते. थोडंसं दही घालून चटणी करावी शेंगदाण्याची, छान होते. मग चटणीला आता तडका मारून घेते आणि म्हणजे वड्याची सगळी तयारी झाली आहे. नंतर खिचडीची तयारी करून घेते. काल काकांनी अगदी थोडीशी भाजी आणली. आता उन्हामुळे ना लवकर बाजार भरत नाही, जरा उशिरा भरतो. आणि काका काल लवकर आले म्हणून त्यांनी जी मिळाली ती थोडीशी भाजी आणली. पत्ताकोबी आणली, बटाटे आणले, कांदे, हिरव्या मिरच्या आणि कारले आणले थोडेसे. बस एवढी थोडीशी भाजी आणली. आता लागत पण नाही जास्त. चला, आता आपली खिचडी पण तयार आहे. काकांचा सोबत न्यायचा डबा भरून घेते. भाजलेले शेंगदाणे थोडेसे काढून ठेवते. म्हटलं तर एकसुद्धा डबा रिकामा नाही आहे. प्रत्येक डब्यात काही ना काही भरलेलं आहे. हे गुलाबजामुन माझी मुलगी आली तेव्हा केलेले, हे तिने आणलेल्या वड्या आहेत. एक डबा सापडला, त्याच्यात मी शेंगदाणे काढून ठेवले ते भाजलेले. काकांना जायला अजून थोडा वेळ आहे, तोपर्यंत कढई घासून घेते खिचडी केलेली आणि फुलं पण तोडून घेते. ऊन पण वाढत आहे त्याच्यामुळे. आणि मग वडे तळून घेते आणि काकांना फराळाला देते. हे बघा किती छान फुलं आलेली आहेत. मोगऱ्याला 2-4च फुलं लागतात, बाकी जास्वंदाची फुलं खूप येतात. फराळ तयार आहे. तुम्ही पण या फराळ करायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. आनंदी राहा.